तर थेट आपण पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी तुम्ही आताची लाईव्ह दृश्य पाहू शकता। पुण्यातली MNSचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। मनसेनं आंदोलन पुकारलंय हिंदीच्या विरोधात। तर हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही चांगलीच आक्रमक झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। छपाई रद्द हिंदी पुस्तक छपाई बंद, हिंदी पुस्तक छपाई बंद, अरे हिंदी पुस्तक छपाई बंद, हिंदी पुस्तक वितरण बंद, हिंदी पुस्तक वितरण बंद, हिंदी पुस्तक वितरण बंद, महाराज योगेश छापशाही देणार हिंदी पुस्तक रद्द, हिंदी पुस्तक रद्द, हिंदी पुस्तक छपाई 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 रद्द, छपाई बंद, हिंदी पुस्तक छपाई बंद, हिंदी पुस्तक छपाई बंद, हिंदी पुस्तक छपाई बंद, हिंदी पुस्तक छपाई बंद। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सचिन, आपण पाहतोय पुण्यामध्ये मनसेचं आक्रमक आंदोलन सुरू आहे। काय अधिक माहिती मिळते, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहतोय की राज्यामध्ये हिंदीच्या संदर्भात जे मनसे जे आहे ते आक्रमक झालेली पाहायला मिळते। आज पुण्यातील बालभारती या ठिकाणी जी बालभारतीची पुस्तकं छापली जातात त्या पुस्तकाच्या पुस्तक भांडार आणि वितरण केंद्राच्या बाहेर मनसेकडून विद्यार्थी सेनेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। आक्रमक आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पुस्तकावर काळी शाई वतलेली आहे आणि राज्यामध्ये हिंदी जी आहे ती अनिवार्य जी करण्याचा घाट घातला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी मनसे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी येऊन निषेध तर व्यक्त केलाच, मात्र या ठिकाणी असणाऱ्या बालभारतीच्या सचिन, आपण पाहतोय पुण्यामधली ही लाईव्ह दृश्य आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।